प्रताप शुभ्राला घरी घेऊन आला. हॉलमध्ये दामिनी मालती बसलेल्या. शुभ्रा परत आल्याचे पाहून मालती खुश झाली. पण दामिनी प्रतापला म्हणाली, प्रताप, तू हिला पुन्हा घरी घेऊन आलास? मॉम, हिच्या बापाने माझी माफी नाही मागितली अजून. जोपर्यंत तो माझी माफी मागत नाही तोपर्यंत ही इथेच राहील. प्रताप अंगावरचा ब्लेझर सोफ्यावर फेकत सोफ्यावरच बसला. काकी, मला कॉफी हवी, प्लीज बनवशील का? प्रताप म्हणाला. हो प्रताप, आणते लगेच, बोलून मालती किचनमध्ये गेली. शुभ्रा तिथेच हॉलमध्ये उभी होती. ए चिमणे, जा ना तुझ्या रूममध्ये, इथे माझं तोंड पाहत का उभी आहेस? प्रताप रागवला शुभ्रावर. तसा शुभ्राने प्रतापवर रागाने कटाक्ष टाकला. ती म्हणाली, माझे बाबा तुझी माफी कधीच नाही मागणार. मग काय तू मला आयुष्यभर इथेच तुझ्या घरी ठेवून घेणार आहेस का? प्रताप मुजुमदार आहे मी, भले भले झुकलेत माझ्यासमोर. तुझा बापही झुकेल. तो म्हणाला तिला. तू बघच, नाही झुकणार ते. मी माझी शपथ घातले त्यांना, ते माझी शपथ नाही मोडणार, ती म्हणाली त्याला. प्रताप तिच्या आईबाबांना कोणी किडनॅप केलं या टेन्शनमध्ये असतो आणि ही गोष्ट त्याला शुभ्रापासून लपवून ठेवण्याचं अधिकच टेन्शन असतं. त्यामुळे तो शुभ्राच्या बोलण्याकडे आता दुर्लक्ष करून सोफ्यावर फेकलेलं ब्लेझर हातात घेऊन तडक उठला आणि त्याच्या रूमकडे जाऊ लागला. दामिनी म्हणाली, प्रताप, तू हिला घरी आणलंस? बाहेर लोकांना कळलं ही आपल्या घरात राहते तर लोक नको नको ते प्रश्न विचारतील. प्रतापने कधी लग्न केलं? ही प्रतापची बायको आहे का? लोकांना काय उत्तरं द्यायची? तात्पुरती बायको आहे ही प्रतापची अशी? प्रताप दामिनीजवळ येऊन बोलतो, मॉम, नको जास्त टेन्शन घेऊस. कोणाला नाही काही कळणार. ती तिच्या रूममध्ये पडून राहील तिची ती. आणि कोणी विचारलंच प्रतापने लग्न केलं का तर हो सांग ना लोकांना. अरे पण प्रताप, तू तर हिला सोडणार म्हणालास ना काही दिवसांनी? हो मॉम, सोडणार आहे मी हिला, पण माझा हेतू साध्य झाल्यावर, तोवर नाही. तोवर ही इथेच राहील. इतके दिवस घरात बसून काय करणार ही मुलगी? दामिनी म्हणाली. प्रताप, तू हिच्या राहण्याची दुसऱ्या ठिकाणी व्यवस्था कर. घरात नको ठेवू हिला. नाही मॉम, दुसऱ्या ठिकाणी नाही, ही इथेच आपल्या घरात राहील. तू तिच्याकडून घरातील तुला पाहिजे तेवढी कामं करून घे ना. मी नाही कोणतेच काम करणार. तुझ्या घरची मेड नाही मी, शुभ्रा लगेच म्हणाली. बघितलंस प्रताप, हिचं तोंड कसं चुरू चुरू चालतं? दामिनी म्हणाली. मॉम, हे खरं आहे, हिचं तोंड फारच चालतं. मॉम, हिला आत्ताच कामाला लाव. तिने नाही ऐकलं तर बाजीला हिच्या घरी हिच्या आई वडिलांना कायमचं संपवायला पाठवून देतो. बस झाली हिची नाटकं. खूप त्रास द्यायला लागले ही आता मला. तो ब्लेझर घालतो आणि त्याच्या रूममध्ये न जाता ऑफिसला निघून जातो. बघ, तुझ्यामुळे गेला तो ऑफिसला निघून. तेवढ्यात मालती कॉफी घेऊन येते. ताई, प्रताप कुठे आहे? त्याच्या रूममध्ये गेला का तो? मालती विचारते. रूममध्ये कसा जाईल तो? ते पण ही घरात असताना? गेला रागाने ऑफिसला निघून, दामिनी टोचक बोलते. कॉफी आणलेली प्रतापसाठी, मालती बोलते. काकी, मी नाही काही म्हटलं त्याला, उलट तोच माझ्या आई वडिलांना संपवण्याची भाषा करत होता. शुभ्रा तिची बाजू मांडत म्हणाली. दामिनी कडाडल्या शुभ्रावर. ए मुली, हे तुझं घर नाहीये. वाटेल तेव्हा उचलली जीभ, लावली टाळ्याला. या घरात राहायचं असेल तुला तर तुझं तोंड कायमचं बंद ठेवायचं. मला काय हौस नाहीये तुमच्या या घरात राहायला, पण आता माझा नाईलाज आहे म्हणून जबरदस्ती राहते इथे, बोलून शुभ्रा तिच्या रूममध्ये गेली. मालती, किती बोलते ही, बोलून दामिनी निघून गेली. प्रताप ऑफिसमध्ये पोहोचलेला आता. प्रताप आल्याचं कळताच बाजी लगेच आला तिथे. धीरज अग्रवालविषयी बोलायचं आहे, बाजी म्हणाला प्रतापला. आता काय केलं त्या धीरजने? प्रताप वैतागून म्हणाला. सर, तो आपल्या इन्व्हेस्टरना भडकवत आहे. प्रताप मुजुमदारचा गोल्डन सिटी प्रोजेक्ट कधीच नाही पूर्ण होणार असं सांगत आहे त्यांना. तुम्ही प्रतापच्या प्रोजेक्टमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत, आता तुम्ही लॉसला जाल. भडकवण्याचं काम चालू आहे धीरजचं. बाजी म्हणाला. आजचा दिवस खूपच खराब आहे असं वाटू लागलंय मला.
शुभ्रा घरातून पळून गेलेली, त्यात तिच्या आई वडिलांना त्या दामोदर सावंतने किडनॅप केलं हे प्रतापला समजलं आणि आता ऑफिसला आल्यावर धीरजचं नाव ऐकून त्याचं डोकं जास्तच संतापलं. टेबलवरचा पेपरवेट जोरात जमिनीवर आपटत धीरजच्या तर तू माझ्या कचाट्यात सापडल्यावर सोडणार नाही तुला, प्रताप स्वतःशीच रागात म्हणाला. बाजी त्या धीरजचे कोणते प्रोजेक्ट चालू आहेत त्याची माहिती काढ. टीनाला कॉल करून लगेच यायला सांग. तिला सांग मी बोलवलंय. सर, टीनाला कशाला? तुमचं तर आता लग्न. बाजी पुढे बोलणार तर प्रताप विचित्र नजरेने रागाने बाजीकडे पाहू लागला. बाजी प्रतापचा मूड ठीक नाही ते पाहून लगेच सर येतो मी बोलून बाहेर पडतो. प्रताप त्याच्या चेअरवर रेळून डोळे बंद करून बसलेला. कोणत्या तरी गहन विचारात हरवला होता तो. तेव्हाच टीना प्रतापच्या ऑफिसमध्ये आले. टीना खूप खुश होती प्रतापने तिला स्वतःहून त्याच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं म्हणून. नाहीतर इतर वेळी तो तिच्याकडे हॉटेल क्लबवर जात असे. ती प्रतापजवळ येऊन हळूवार प्रतापच्या डोक्यावरून केसातून हळूवार बोटं फिरवत थोडं वाकून प्रतापच्या कानाजवळ तिचे ओठ नेत मादक आवाजात बोलते, प्रताप, मला मिस करत होतास? तिचा स्पर्श होताच तिचा आवाज कानात शिरताच तो डोळे उघडतो. तिचा हात पकडून तिला पुढे घेत स्वतःच्या पायांवर बसवतो तो तिला. ती लगेच त्याच्या गळ्यात हात घालून त्याला स्वतःजवळ ओढते. नशेल्या नजरेने त्याच्याकडे एकटक पाहत त्याच्या ओठांवरून बोट फिरवते ती. आय एम अल्सो मिस यू प्रताप, ती तिच्या मादक अंदाजात बोलते. तो तिच्याकडे पाहत असतो पण टीनाच्या चेहऱ्यामध्ये त्याला शुभ्रा दिसू लागते. तो डोळ्यांची उघडझाप करू लागतो. मनात हे काय होत आहे मला? स्वतःशीच बोलतो. ही का दिसते मला? तो अस्वस्थतेने केसातून हात फिरवतो. प्रताप, हल्ली तुझा मूड ठीक का नसतो? त्याच्या चेहऱ्यावरचे अस्वस्थतेचे भाव पाहून टीना त्याला विचारते. टीना ती प्रताप बोलणारच होता पण क्षणात काहीतरी विचार करून तो थांबला. मनात नाही नको, हिला नको तिच्याविषयी सांगायला. तो टीनाला स्वतःच्या पायांवर बाजूला करत खुर्चीतून उठला आता. तो टीनाला स्वतःच्या पायांवरून बाजूला करत खुर्चीतून उठला आता. टीना जा तू. आता तुझ्यासोबत काही करण्याचा माझा मूड नाही. तो खिडकीजवळ उभा राहून बाहेर पाहत सिगारेट ओढू लागला. तिने त्याच्याजवळ येत त्याला मागून मिठी मारत म्हणाली, प्रताप, तू स्वतः बोलवलंस मला आणि असं जायला सांगतोस? नाही जाणार मी. प्रताप, असं काय करतोस? ती त्याच्या छातीवरून तिचे दोन्ही हात फिरवून लाडाने म्हणाली. खरं तर ऑफिसला आल्यापासून त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त शुभ्रा येत होती. तिच्या विचारातून बाहेर पडण्यासाठी त्याने टीनाला बोलवून घेतलेलं. पण टीनाला बोलवून उलट प्रतापच्या मनाची अस्वस्थता अधिक वाढली. तिचे विचार जे त्याच्या मनात येत होते आणि काही केलं ते कमी होत नव्हते म्हणून. मनातून वैतागला होता तो. तो त्याच्या छातीवरील टीनाचे हात बाजूला करून म्हणतो, टीना, एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? तुला जा म्हटलं ना मी इथून. जा तू निघून. प्रताप, काय झाले तुला? तू असा का वागतो माझ्यासोबत? माझा प्रताप असा नव्हता. तू बोल ना माझ्याशी. तुला काही टेन्शन असेल तर मी तुझं टेन्शन कमी करण्यासाठीच आले ना. प्रताप इथे, टीना म्हणाली त्याला. तसा प्रताप खूप चिडला टीनावर. टीनाचा जबडा जोरात आवळत तिच्या नजरेत अतिशय रागाने पाहत तो म्हणाला, तू कमी करणार माझं टेन्शन? तुला माहिती तरी आहे का मी आता कोणत्या टेन्शनमधून जात आहे ते? प्रताप, दुखतंय मला, सोड. ती विव्हळत तोंड वेडवाकडं करत म्हणाली त्याला. तो तिच्या तोंडाला हिसका देऊन तिला सोडतो. आय से आउट, तो मोठ्याने ओरडतो तिच्यावर. टीना घाबरून पटकन तिथून पळून जाते. 3 दिवस झाले असतील ती मुलगी माझ्या आयुष्यात येऊन. सतत आई बाबा, घरी जाणं एवढंच सुचतंय तिला. नुसता मेंदूचा भुगा करून टाकलाय तिने माझ्या. कालीमाता बनून डोक्यावर तांडव करू लागले ती माझ्या. घरी आईला बघायला चालले म्हणते मला.
हिला कुठे माहिती होतं हिच्यासाठी तिथं कोण वाट पाहत होतं ते. दामोदर सावंत कोणी साधासुद्धा माणूस नाही, तो खुनी आहे. कित्येकांची निगरून हत्या केली त्याने. हिच्या जीवाला धोका आहे. ती माझ्यासोबत आहे म्हणून सेफ आहे. पण मी तिला तिच्या घरी सोडलं तर नक्कीच तो दामोदर तिलाही किडनॅप करेल. आजच त्याने तिला किडनॅप केलं असतं. 2 दिवसानंतर मी तुला तुझ्या घरी सोडेल असं म्हटलं होतं, पण 2 दिवसात नाही सापडले तिचे आई-बाबा तर कठीण आहे सगळं. तिच्या आई-बाबांसोबत काय केलं असेल त्या दामोदरने तेही अजून कळलं नाही. जिवंत ठेवलं असेल ना त्यांना. तो विचार करत डोक्यावरून अंगठा रब करत होता. लगेच त्याने बाजीला फोन लावून बोलवून घेतलं. बाजी, त्या मास्तराची काही खबर? कुठे ठेवलं आहे त्या दामोदरने त्याला? नाही सर, अजून तरी काहीच नाही कळलं. आपली टीम कामाला लावले मी, बाजी म्हणाला. प्रतापने एक भिवई वर करून बाजीकडे पाहिलं. तसं बाजी घाबरत, सर मी काय म्हणतोय, पोलीस कंप्लेंट करायची का आपण? बाजी, पोलीस कंप्लेंट केली की चौकशी आली. नाही नको. पोलीस कंप्लेंट केली तर आपणही अडकू या लफड्यात. नुसती लफडी मागे लावून घ्यायला माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. प्रताप बाजीसोबत बोलत सिगारेटवर सिगारेट ओढत होता. ते पाहून बाजी बोलतो, सर तुम्हाला कोणतं टेन्शन आलंय मला सांगा. मी लगेच सॉल्व्ह करतो. सांगितलेलं काम वेळेत कधीतरी पूर्ण करत जा. तीच माझी मदत होईल. प्रताप तुसरडेपणाने बाजीला म्हणाला. तसा बाजी खाली मान घालून तिथून जाऊ लागला. बाजी केबिन बाहेर जाणार तेवढ्यात प्रताप मागून बोलतो, बाजी एक विचारायचं होतं तुला. काय सर? बाजी लगेच प्रतापकडे वळून म्हणाला, ते एखादी मुलगी सतत विचारात घोळत असेल, तिचा चेहरा डोळ्यांसमोरून जातच नसेल तर याला काय म्हणायचं? थोडं हिचकिच करत प्रतापने बाजीला विचारलं, तर असं टेन्शन आहे तर तुम्हाला सर? सर, तुम्ही त्या व्यक्तीला घाबरता किंवा तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात आहात? बाजी थोडा नाटकी अंदाजात प्रतापला म्हणाला. मला माहिती आहे त्यानुसार तुम्ही अजिबात कोणालाच घाबरत नाही सर. पण एखाद्या मुलीच्या प्रेमात पडू शकता तुम्ही. काही काय बोलतो बाजी. मी आणि प्रेमात? कसं शक्य आहे ते? मी नाही पडू शकत कोणाच्याच प्रेमात. माझ्यासाठी महत्त्वाचा आहे तो फक्त माझा बिझनेस. तेव्हा सनी दरवाजात उभा राहून बोलतो, प्रताप भाई, तू कुणाच्या प्रेमात पडलास? तसा प्रताप सनीकडे पाहतो. सनी तू? प्रताप हातातील सिगारेट विझवून सनीजवळ येतो. सनी असा अचानक आला तू? प्रतापने विचारलं. मला काहीच कळवलं नाहीस तू. मॉमला सांगू का तू प्रेमात पडला आहेस ते? सनी प्रतापला बोलतो. काहीही बोलू नको सनी. तू असा मध्येच का आलास ते पहिलं सांग मला. आणखी राहायचं ना तिकडे? प्रताप म्हणाला. भाई मनात आलं तसाच निघून आलो. तुला सरप्राईज दिलं मी. तुला ऑफिसमध्ये भेटायला येऊन. कसं वाटलं माझं सरप्राईज भाई तुला? खूप छान वाटलं. प्रताप म्हणाला. भाई आणखी नाही राहू शकलो मी तिथे. तुम्हा सर्वांची खूप आठवण येत होती मला. मग आलो. आता इथे आलो म्हणून बरं झालं. मला कळलं तरी माझा भाई कोणाच्या तरी प्रेमात आहे ते. प्रतापच्या मिठीत शिरत, नाही जाणार मी भाई पुन्हा, म्हणाला सनी. सनीला प्रतापने मिठी मारत, बरं नको जाऊ डिअर, म्हणाला तो. मी आधीच तुला सांगत होतो नको जाऊ, पण तुझाच हट्ट होता. बरं झालं. तुलाच वाटलं ना आता इंडियामध्ये राहायचं असं, तर ही खूपच चांगली गोष्ट आहे. सनी म्हणतो, बरं ते सर्व बाजूला राहू देत भाई. तू आता काय म्हणत होतास? कुठे काय? काहीच नाही तर. ते ऑफिसच्या कामाची चर्चा चालू होती बाजीसोबत. हो ना बाजी? प्रताप बाजीला विचारतो. हो हो सर, बाजी म्हणतो. प्रताप केसातून हात फिरवत इकडे तिकडे पाहतो. सनी म्हणाला, भाई माझ्यापासून लपवू नकोस. मी सगळं ऐकलंय. भाई सांग ना, कोणाचा चेहरा सतत तुझ्या डोळ्यांसमोर येतो? कुठे राहते ती? कशी दिसते ती? सांग ना भाई, सांग लवकर. असं काहीच नाही सनी, प्रताप थोडं रागवत म्हणाला.
बाई, तू तर खूपच छुपे रुस्तम निघालास. मी इथे नव्हतो काही महिने तर तू कोणत्या मुलीच्या प्रेमात पडलास? कोण आहे ती नशीबवान मुलगी? माझ्या भाईसारखा हँडसम मुलाला तिने तिच्या प्रेमात पाडलं. गप्प बस. आल्यापासून खूप बडबड करतोस. अशी एक थोबाडी ठेवून देईन ना, आल्या आल्या तुझी बडबड लगेच थांबेल. तसं सनी लगेच चेहरा पाडतो. काय झालं चेहरा पाडायला तुला? कानाखाली नाही दिली तुझ्या मी. चल आता घरी. घरी पण कळायलाच हवं ना तू परत आला आहेस ते. काकी, काका, सणा सगळेच खूप खुश होतील. प्रतापने सनीच्या खांद्यावर हात टाकला आणि तो सनीला सोबत घेऊन घरी जाऊ लागला. खरंच शुभ्राविषयी प्रतापच्या मनात भावना निर्माण होत आहेत का? काय असेल शुभ्रा आणि प्रतापच्या नात्याचं भविष्य पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.